आज सण कोणता? सण सण तर काय ना मंडळी, आज मी सफरला चाललो. खूप मोठा सफर, अहो मोठी यात्रा. आणि यात्रा म्हटली तर थोडा उशीर होतो, आणि बाहेर जायचं म्हटलं तर होतोच होतो. अहो काही गोष्टी आहेत का? हजार गोष्टी. पेन घेतला, पाकिट घेतलं, चड्ड्या घेतल्या, आतल्या बाटल्या दोन्ही घेतल्या, डायरी घेतली आणि डायरियावरची गोळी सुद्धा घेतली. तरी सुद्धा काहीतरी राहतच. अहो पण जमणाऱ्या सगळ्याच गोष्टी जर घेतल्या तर यात्रा कसली? अगदी शेवटच्या यात्रेत सुद्धा काहीतरी राहतं, है ना? नाही, गंमत करतोय हो. तर ही यात्रा कसली म्हटलं तर भारत यात्रा, म्हटलं तर जग यात्रा किंवा अंतयात्रा सुद्धा. अहो मस्करी करतोय. ते काय ना, माझं आज खूप मोठं, खूप जुनं स्वप्न पूर्ण होतं, यात्रेला जायचं. अहो काय सांगू, माझं खूप जुनं स्वप्न होतं. एक दुचाकी घ्यावी, 2 चाकी दुचाकी. त्या दुचाकीवर स्वतःला घ्यावं आणि वाटेल तिथं हिंडावं, वाटेल तिथं फिरावं, नवनवे प्रदेश पाहावेत, नवे नवे अनुभव घ्यावेत. जातून तिकडे आपले दोस्त आणि दोस्तिनी सुद्धा. नाही, ते दुसरं म्हटलं थोडं आपल्या स्वभावासाठी अवघड आहे. पण जमणाऱ्या सगळ्या गोष्टी जर स्वप्नात दिसू लागल्या तर ती स्वप्न कसली? तर दोस्तिनी सुद्धा. जाऊ तिकडं आपल्या दोस्तिनी सुद्धा. भिन्न भिन्न प्रदेश पाहावे, भिन्न भिन्न संस्कृती, परंपरा, कलाकुसरी, झालं तर भाषा, साहित्य, विज्ञान, लोणची, कोशिंबीर, तांदूळ आणि बटाटे वडे सुद्धा. विसरला? डायरियाच्या गोळ्या सुद्धा घेतल्या. तर मंडळी, आज श्री साईबाबा, तसेच सत्य साईबाबा, श्री सिद्धाविनायक गणपतींच्या आशीर्वादानं आज माझं खूप मोठं स्वप्न पूर्ण होतंय. मी सफरला निघणार आहे. बोला जय श्रीराम.